नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज गणितामध्ये आपण विभाज्य आणि विभाजक हा घटक पाहणार आहोत. या घटकामध्ये आपण मूळ संख्या, संयुक्त संख्या आणि सहमूळ संख्या यांच्या संकल्पना समजून घेणार आहोत. 1 नंबर मूळ संख्या. ज्या संख्येला 1 आणि ती संख्या, बघा ज्या संख्येला 1 आणि ती संख्या असे दोनच विभाजक असतात, ती संख्या मूळ संख्या असते. संयुक्त संख्या. ज्या संख्येला दोनापेक्षा जास्त विभाजक असतात, ज्या संख्येला दोनापेक्षा जास्त विभाजक असतात, ती संख्या संयुक्त संख्या असते. सहमूळ संख्या. फक्त एकच विभाजक सामायिक असणाऱ्या, फक्त एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना सहमूळ संख्या असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या घटकामध्ये मूळ संख्या, संयुक्त संख्या, सहमूळ संख्या यांच्या संकल्पना समजून घेण्यासाठी काही उदाहरणे बघूया. मूळ संख्या आणि संयुक्त संख्या समजून घेण्यासाठी आता आपण पुढील तक्त्याचे निरीक्षण करूया. या तक्त्याचे निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला मूळ संख्या, संयुक्त संख्या यांच्या संकल्पना नक्कीच स्पष्ट होतील. या तक्त्यामध्ये मी एका बाजूला संख्या दिलेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला त्या संख्येचे विभाजक दिलेले आहेत. पहिली संख्या 15. 15 या संख्येचे विभाजक कोणते? 15 या संख्येचे विभाजक शोधायचे म्हणजे काय करायचं? तर 15 ही संख्या कोणकोणत्या पाढ्यामध्ये येते ते बघूया. म्हणजे ती संख्या 15चे विभाजक आहेत असे म्हणायला हरकत नाही. 1च्या पाढ्यात येतात 15, 3च्या पाढ्यात येतात 15, 5च्या पाढ्यात येतात 15 आणि 15च्या पाढ्यात येतात 15. असे 15चे 4 विभाजक आहेत. अशा पद्धतीने आपण आणखीन काही संख्यांचे विभाजक पाहूया. आता पुढची संख्या घेऊया 5. 5 1च्या पाढ्यात येतात आणि 5च्या पाढ्यात सुद्धा येतात 5. 1 आणि 5 हे 5चे विभाजक आहेत. पुढची संख्या घेऊया 18. 18 या संख्येचे विभाजक पाहूयात. 1, 2, 3, 6, 9, 18 असे 18चे 6 विभाजक आहेत. आता पुढची संख्या घेऊयात 1. 1 ह्या संख्येचे विभाजक बघूया. 1 ह्या संख्येचा एकच विभाजक आहे. 1 ह्या संख्येचा फक्त एकच विभाजक आहे. पुढची संख्या घेऊयात 17. 17 या संख्येचे 1 आणि 17 असे दोनच विभाजक आहेत. आता पुढची संख्या घेऊया 25. 25 या संख्येचे विभाजक बघूया. 1, 5, 25 असे 3 विभाजक 25 या संख्येचे आहेत. आता 3 या संख्येचे विभाजक बघूया. 1 आणि 3 असे दोनच विभाजक 3 या संख्येला आहेत. आता या तक्त्याचे निरीक्षण करून तुमच्या काय लक्षात येतंय ते बघूया. इथे बघा, 5 ही संख्या 1 आणि 5 च्याच पाढ्यात येते, म्हणून तिला दोनच संख्या विभाजक आहेत. तसेच 17 ही संख्या सुद्धा 1 आणि 17च्याच पाढ्यात येते, म्हणून तिला सुद्धा दोनच विभाजक आहेत. पुढे 3 ही संख्या सुद्धा 1 आणि 3च्याच पाढ्यात येते, म्हणून तिला देखील दोनच विभाजक आहेत. याचाच अर्थ 5, 17, 3 या संख्यांना फक्त दोनच विभाजक आहेत. त्यामुळे 5, 17, 3
ह्या संख्या मूळ संख्या आहेत. पुन्हा एकदा ऐका. 5, 17, 3 या संख्यांना फक्त 2च विभाजक आहेत. त्यामुळे 5, 17, 3 ह्या संख्या मूळ संख्या आहेत. आता ह्या तक्त्यात आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात येते. बघा 15, 18, 25 या संख्येला 2पेक्षा जास्त विभाजक आहेत. त्यामुळे 15, 18, 25 या संयुक्त संख्या आहेत. इथे 15 ही संख्या 1, 3, 5, 15च्या पाड्यात येते. म्हणून 15 या संख्येचे 4 विभाजक आहेत. 18 ही संख्या 1, 2, 3, 6, 9, 18 या पाड्यांमध्ये येते. म्हणून 18 या संख्येचे 6 विभाजक आहेत. आणि 25 ही संख्या 1, 5 आणि 25 या पाड्यात येते. म्हणून 25 ह्या संख्येचे 3 विभाजक आहेत. त्यामुळे 15, 18, 25 ह्या संयुक्त संख्या आहेत. आता बघा या तक्त्यामध्ये 1 ही संख्या दिसत आहे. पण 1 या संख्येचे विभाजक फक्त आणि फक्त एकच आहे. बघा या 1 ह्या संख्येचे विभाजक फक्त आणि फक्त एकच आहे. त्यामुळे 1 ही संख्या संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्याही नाही हे स्पष्ट होते. आता समूळ संख्या समजून घेण्यासाठी एक उदाहरण बघूया. या उदाहरणावरून तुम्हाला समूळ संख्या स्पष्ट होईल. प्रश्न. 10 व 21 चे विभाजक सांगा. उत्तर. 10 आणि 21 चे प्रथम विभाजक काढूया. प्रथम आपण 10 चे विभाजक काढूया. 1, 2, 5, 10. आता आपण 21 चे विभाजक काढूया. 1, 3, 7 आणि 21. आता 10 आणि 21 च्या विभाजकांचे निरीक्षण केले असता असे लक्षात येते की 10 आणि 21 चा फक्त एक हाच सामायिक अवयव किंवा विभाजक आहे. त्यामुळे 10 आणि 21 ह्या संख्या सहमूळ संख्या आहेत. 1, 2, 5, 10 असे 10 चे 4 विभाजक आहेत. तसेच 1, 3, 7, 21 असे 21 चे सुद्धा 4 विभाजक आहेत. विभाजकांच्या या 2 गटात फक्त 1 हा एकच विभाजक सामायिक आहे. त्यामुळे 10 व 21 या 2 संख्यांना समूळ संख्या म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण काही उदाहरणांचा सराव करूया. स्वाध्याय. प्रश्न पहिला. 1 ते 100 दरम्यान किती मूळ संख्या आहेत? उत्तर. 1 ते 100 दरम्यान 25 मूळ संख्या आहेत. प्रश्न दुसरा. 1 ते 100 पर्यंत किती संयुक्त संख्या आहेत? 1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. प्रश्न तिसरा. कोणती संख्या संयुक्त संख्या नाही आणि मूळ संख्याही नाही? उत्तर. 1 ही संख्या संयुक्त संख्याही नाही आणि मूळ संख्याही नाही. प्रश्न चौथा. खालील जोडीमधील संख्या समूळ संख्या आहेत का? हे ठरवा. 22 आणि 24 या 2 संख्या समूळ संख्या आहेत का? उत्तर. यासाठी आपण प्रथम 22 आणि 24 चे विभाजक पाहूया. उत्तर. 22 चे विभाजक 1, 2, 11, 22 आणि 24 चे विभाजक 1, 2, 3, 4,
6, 8, 12 आणि 24. येथे 1 हा सामायिक विभाजक आहे. बघा हा, येथे 1 हा सामायिक विभाजक आहे आणि 2 हा आणखीन एक सामायिक विभाजक आहे. येथे 22 आणि 24 या संख्येचे 1 आणि 2 असे 2 सामायिक विभाजक आहेत, म्हणून 22 आणि 24 या सहमूळ संख्या नाहीत. पुन्हा बघा हा, 1 हा सामायिक विभाजक आहे आणि 2 हा आणखीन एक सामायिक विभाजक आहे, म्हणजेच 22 आणि 24 या संख्येचे 1 आणि 2 असे 2 सामायिक विभाजक आहेत, म्हणून 22 आणि 24 या समूळ संख्या नाहीत. 1 ते 100 दरम्यानच्या मूळ संख्या पाहूयात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मूळ संख्या पाठ करायच्या असतील तर या पद्धतीत पाठ करा. ते तुमच्या जास्त लवकर लक्षात राहील. तुम्ही जर मूळ संख्या पाठ करत बसाल तर तुमच्या लक्षात राहणार नाही. पण जर तुम्ही संख्यांचे टप्पे करून मूळ संख्या पाठ केल्या तर तुमच्या मूळ संख्या सहज लक्षात राहतील. तर आपण संख्यांचे टप्पे करून मूळ संख्या पाहूयात. पहिला टप्पा 1 ते 10. 1 ते 10 पर्यंतच्या टप्प्यामध्ये 4 संख्या मूळ संख्या येतात. 2, 3, 5 आणि 7. दुसरा टप्पा 11 ते 20. यामध्ये 4 संख्या मूळ संख्या येतात. 11, 13, 17 आणि 19. तिसरा टप्पा आहे 21 ते 30. यामध्ये 2 मूळ संख्या येतात. 23 आणि 29. चौथा टप्पा आहे 31 ते 40. यामध्ये 2 संख्या येतात. 31 आणि 37. पाचवा टप्पा आहे 41 ते 50. यामध्ये 3 मूळ संख्या येतात. 41, 43 आणि 47. सहावा टप्पा आहे 51 ते 60. यामध्ये 2 मूळ संख्या येतात. 53 आणि 59. सातवा टप्पा आहे 61 ते 70. यामध्ये 2 मूळ संख्या येतात. 61 आणि 67. आठवा टप्पा आहे 71 ते 80. यामध्ये 3 मूळ संख्या येतात. 71, 73 आणि 79. नववा टप्पा आहे 81 ते 90. यामध्ये 2 मूळ संख्या येतात. 83 ते 89. दहावा टप्पा आहे 91 ते 100. यामध्ये एकच मूळ संख्या येते आणि ती म्हणजे 97. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ह्या 1 ते 100 मूळ संख्या मोजल्या तर त्या 25 आहेत. म्हणजेच तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 चे उत्तर कसे आले ते समजेल. तर आज आपण इथेच थांबणार आहोत. पण ज्याप्रमाणे 1 ते 100 दरम्यानच्या मूळ संख्या काढल्या त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः 1 ते 100 दरम्यानच्या संयुक्त संख्या काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. हाच तुमचा आजचा गृहपाठ आहे. काही अडचण आली तर मला सांगा, आपण एकत्रित सोडवू. घरीच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.